मागच्या टायमाला आहे ना माझ्या लग्नाचा विषय चालला होता. आता जे नवे होते नवखे लोक आहे त्यांना काही माहीत नाही. जे मागच्या टायमाला होते त्यांना माहिती लग्नाचा विषय चालला होता. मला एक कळलं, माझं लग्न कसं जमलं नाही माहिती का. निम्म्यांच्या आकली म्या काढल्या आणि निम्म्यांनी माया काढल्या. माझ्या लग्नाचा काही विषय झाला नाही. आणि दुसरं कारण मी मागच्या टायमाला दाम सर नव्हते. कोणतरी मोठं माणूस पाहिजे ना बोलायला, सर नव्हते. मग आत्ता कळलं मला ते सर नव्हते म्हणून नाही जमलं. तेव्हापासून आहे ना मी विषयच घेतला बरं का. आपलं ते लग्नाचं लांबच ठेवायचं. आता आहे ना लोकांच्या सेटिंगा लावायच्या. आपल्या लग्नाचं काय करायचंय, आपलं काय कुठं कुठंच होईना हो, काय सांगायचं आता. मोकार बेकार अवस्था माझी. मग तेव्हापासून मी ठरवलं लग्न लावायचे. आता मागच्या सीझनमध्ये हे विराट अनुष्का, हे रणवीर, ही दीपिका, ते पिकनिक प्रियांका निक त्यांचे लग्न झाले. तुम्हाला काय वाटतं त्यांचे लग्न असेच झाले का. मी सेटिंग लावली त्यांची. माझा लई मोठा वाटा आहे. पण कसं आहे माहिती का, आपल्या लोकांना म्हणजे आपण लोकांना मोठेपणा देतो पण आपण कधी कोणाला दाखवत नाही. आपल्या लोकांना मोठं करण्यात लई दिवस गेले पण मी कधी कोणाला दाखवत नाही. कारण माझा संसार एवढा मोठा आहे मलाच उरकत नाही. आणि कुठं लोकांचं हे करत बसता. आणि झालं काय माहिती का, विराट अनुष्काचं लग्न जमलं बरं का. ते ना इथं नंदलाल बुक करायचं होतं आम्हाला बरं का. पण झालं काय, पैशाचा प्रॉब्लेम हो. ते तुम्हाला वाटतं लय मोठ्या घरातले ते भाड्याचे कपडे आणतात ते लोक. आता काय सांगितले बेकार अवस्था आहे. पण ते आतल्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतात. आम्हाला नंदलाल बुक करायचं होतं सर, पण पैशाचा प्रॉब्लेम होता म्हणून लग्न इटलीला ठेवलं. तिथं एक समाज मंदिराचा हॉल घेतला आणि तिथं साधं लग्न केलं. मग लोकांनाही कळायला नको नक्की तिथं काय सगळे लोक काही इटलीला जाऊ नाही शकत. मग आम्ही समाज मंदिराचा हॉल घेतला, 101 रुपयाची पावती केली आणि मग तिथं त्यांचं लग्न लावलं. असा किस्सा आहे सर. खऱ्या गोष्टी कोणाला माहीत नसतात. आता तुम्हाला सांगते, मला एकदा फोन आला. असंच आर्यनला बसले होते चॅटिंग डाळीत. म्हणलं कुणी भेटलं व्हॅलेंटाईनपर्यंत बघू. तर तेवढ्यात माझा फोन वाजला. मी म्हटलं असं, हा हॅलो कोण आहे. तिकडून आवाज आला, दीपिका बोलते. आयला म्हणलं दीपिका बोलते, मग मी कोण आहे. मग नंतर ते म्हणते अरे ते पद्मावतीची प्रमोशनला नव्हतं तुला बोलवलं, ती दीपिका बोलते. म्हणलं अरे दीपू बोल ना, बस का तुला नाही ओळखणार तर कोणाला ओळखणार. दीपिकाचं करिअर कोणी घडवलं, मी घडवलंय. तिची ऑफर मला आलती पण माझा संसार मोठा ना, ते मेडिकल सांभाळा, परत इकडं हे CS पद सांभाळा. काही झालं काही आता CS काही झालं का, तू काही गेलं का, आता आज काहीतरी गेलं तू कुठं ठेवलं, अरे मा काय संबंध. असं लय अवघड आहे मा तोच संसार. निस्तारता कुठे ॲक्टिंग करू. त्यात आपले युनिव्हर्सिटीचे पेपर आणि ते 3rd इयर आणि मोकार हे. मग नंतर म्हटलं हा बोल ना दीपू, काय लय दिवसांनी फोन केला. ती काम होतं इकडे जरा, मी लग्न करायले. म्हटलं लग्न करायली कोणसोबत. ती रणबीरासोबत. म्हटलं आईला तुमचं तर ब्रेकअप झाला होता आणि कुठं लग्न करायली. अगं त्याचं तर कटरीनासोबत चालू आहे ना, असं कसं काय. ती अरे तो नाही, तो रणवीर सिंग नाही का. म्हटलं हा तो येडेवाकडे कपडे घालून निंडतो तो आहे. हा आलं लक्षात. मग म्हटलं प्रॉब्लेम काय. ते रणवीर कपूर त्रास द्यायला मला, ब्लॅकमेल करायला, त्याला आठवण येते माझी. आईला म्हटलं मोकार किस्सा आहे. म्हटलं मी बोलून बघते. रणवीराला फोन लावला. म्हटलं अरे कशाला भावा असं करतो राव, तिचं जमलंय चांगलं झालंय तर तुला अक्कल नाही ना, तुला पोरी सांभाळता नाही आल्या, तू काय आता अशी की दाखवतो. मग नंतर त्याला म्हटलं एक दिवस ये आपण आर्यनवर जरा बसून बोलू. आणि मग नंतर तो म्हटला येतो मी शुक्रवारी. मला शुक्रवारी नको येऊ, मायानाचं प्रॅक्टिकल असतं. म्हटलं शनिवार अख्खा दिवस बुडविते. मग शनिवारी आला तो. शनिवारी काय बिडकर मॅडमचे 2 लेक्चर, मॅडम काही बोलत नाही बाबा. तर शनिवारी आला. मग आम्ही बसलो. ते मोकार रडायचं राव, चन्ना मेरेया चन्ना मेरेया. त्याला म्हटलं इकडं आण. म्हटलं काय चन्ना मेरेया. म्हटलं तू आपण सेटिंग लावून देतो. आलिया भट बरोबर लगेच पॅचअप करून दिलं. लगेच चॅटिंग चालू झाली इकडं मस्त. त्यांचं लगेच करून दिलं आपण. तरी त्यांनी स्टेटस टाकलं व्हॉट्सअपला चन्ना मेरे. त्याला म्हटलं मोबाईल आणि इकडं. त्याचा मोबाईल घेतला, लगेच स्टेटस डिलीट केलं आणि टाकलं तू नाही तो कोई और सही, 125 करोड लोकसंख्या आहे आपली, काय कमी असं. मग नंतर त्याचं नार्याचं झालं सुरळीत. मग इकडं यांचं लग्न चाललं. यांच्या लग्नात आहे ना, रणवीर दीपिकाच्या लग्नात मला बोलवलं होतं. पण ते आपलं मेडिकेमचा पेपर, ते काय मेडिकेमच ना आपलं, हा ते मेडिकेमचा काय पेपर होता ना, त्याच्यामुळे जाता नाही आलं. रणवीर म्हणत होता लग्न कॅन्सल करतो. म्हणलं नको बाबा, पोरगी भेटली कधी नवत, कोणच्या जाळ्यात अडकली, पहिल्यांदा तिची किती बॉयफ्रेंड झाली. म्हटलं जायची पळून, आपलं काय उरकून घे. म्हटलं तू लवकर काय आलं, पोरगी परत भेटत नाही. ते झालं.
त्याच्यानंतर एकदा आहे ना गणपतीत विराट आणि अनुष्काला आणलं आम्ही. त्यांच्या लग्नात अशीच मजा. त्यांच्या लग्नात इटलीला गेले होते मी. तर काय आहे ना सर, एवढी गरिबी ना तिकडं, लय गरिबी पार. म्हणजे मला लय कस तरी वाटलं. कपडेच नाही राव त्यांना लोकांना घाला. इकडं फाटलं तिकडं फाटलं, इकडं फाटलं तिकडं फाटलं, लय गरिबी. आपण आहे ना एकदा सगळ्यांचे जुने कपडे आणा, आपण तिकडे जाऊन दान करू. मोकार गरिबी राव तिकडं. आणि टॅटू तर असं काढलं होतं एकानी बाई, टॅटू टॅटू टॅटू, एवढं टॅटू काला दालनच वाटायला लागलं मला. मोकार टॅटू. म्हणलं असं कुठं कुठं काढलंय टॅटू, एखाद ठिकाणी टॅटू काढणार आहे पैसे नसतील घेतले. म्हणलं असं नको, जाऊ दे, तेवढीच मजा. अवघड आहे बाबा, मोकार टॅटू. लय लोक वेगळी तिथली. तो आहे ना अनुष्काला आणि विराटला आणलं बरं का गणपतीला. त्यांना गणपतीला आणलं, स्पर्धा ठेवली आम्ही, बायकोचं कोण ऐकतोय. तर कुणीच उभं राही ना, एकटा उठून उभा राहिला. मग नंतर याला पहिलं बक्षीस भेटलं, याने गप्प बसायचं ना. आता याला सवय क्रिकेट झाले होते, सांगतात ना मॅच कसे जिंकलो कसे हारलो. ते आले माईकवर म्हणते अनुष्कानेच मला उभं राहायला लावलेलं. असं अवघड आहे यांचं. तर आहे ना त्याच्यानंतर मग दीपिका रणवीरचं लग्न झालं. त्याच्यानंतर आहे ना आत्ता व्हॅलेंटाईनच्या आधी प्रियांका निक जॉन्स पिकनिक, ते जॉन्सन बेबी, त्यांचं लग्न झालं ना. तर प्रियांकाचा फोन आला, म्हणे मी लग्न करायला. म्हणलं आता तुझा काय प्रॉब्लेम बाई. ती म्हणती ते घरचे नाही ऐकत राव, ते बारीक आहे ना ते पोरग. म्हणलं अरे हा. म्हणलं मग एक काम करू, येते मी, बैठक बसवा म्हणलं तुमच्या घरच्यांची. आलीच म्हणलं मी जरा आले. म्हणलं मी गेले तिथं. गेल्यानंतर आहे का बसलो आम्ही वगैरे. काय बैठकच संपणार राव, 3 तास झाले. ते घरचे भांडायला, ते म्हणायचे नाही ते मोकार बारीक आहे, असं बारक्या पोरासोबत लग्न लावून देतं का आमच्या पोरीचे. आईला म्हणलं एक काम करा. मग मी जरा त्याला साईडला घेतलं. मग शेवटी घरचे एका अटीवर मांडले, 21,000 रुपये हुंडा दिला निकड्याने, 21,000. मग कुठं ते लग्न लागलं. नंतर आम्ही त्यांच्या लग्न शॉपिंगला तुळशीबागेत गेलो होतो बरं का. तुळशीबागेत किस्सा कसा झाला माहिती का. घागरा घेतला आम्ही, तो घागरा होता 800चा आणि निकड्या का 600 रुपये होते. आईला आम्ही बार्गेनिंग केलं, पण तरी ते नाही म्हणायचं, मतलं म्हणायचं ते बाईया. आईला म्हटलं अवघडच आहे. ते निकडे म्हणते तुमच्या भारतात लय महाग आहे, आमच्या इथं 200 रुपये भेटत. म्हटलं अरे तुमच्या इथं कपडे तरी घालतच का लोक, 200 रुपये भेटत म्हणायला, लय अवघड म्हटलं. मग नंतर मी काय केलं माहिती का, आपले नितीन सरांनी फोन केला. म्हटलं सर कसा किस्सा आहे माहिती का, NSSला एवढी अँकरिंग केली आपण. आता कसं आपलं घरचंच प्रोग्राम आहे ना, ते आपल्या कॉलेजचा प्रोग्राम, कुठं पैसे घेता, पण गरज होती ना. मग नंतर सरा म्हटलं सर तशी मी 500 घेत असते, आपलं नड 200ची होती. म्हटलं जरा 100 300 द्या म्हटलं. आता सर देव म्हणत बरं का, सर चांगले. सर असं नाही म्हटले, सरांना विचारावं लागेल काय काय. सर मला म्हटले एक काम कर, असं कर, ते सरांना विचारावं लागेल वगैरे, ले टाईम पडन तुला नडे ना, माया खिशातले 150 घेऊन टाक. मग नंतर 50 रुपये सिद्धीकडून उसने घेतले. असे आम्ही 200 ॲडजस्ट केले, तो घागरा घेऊन टाकला. मग करावं आतल्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतात मंडळी, असं असतं. आता ते आलिया भट, तिचं जनरल नॉलेज सगळ्या जगाला माहिती बरोबर. तिला तेव्हा फेसबुक सुरू करायचं होतं, ती माझ्याकडे आली. म्हणलं आता जरा आली तर माझ्या घ्यायची, म्हणलं जरा हिला येड्यात काढू. ती आली म्हणे मला फेसबुकला अकाउंट खोलून दे ना. म्हणलं हा, त्याला आधार कार्ड लागते, 2 फोटो लागतात, 500 रुपये लागते. ती एवढी म्हणणं मला ती फाट्यावर 200च देतात, तू 500 घेते. आयला म्हटलं अवघड आहे. तिला एकदा नोकियाचा मोबाईल दिला आणि म्हटलं जा सायकलवाल्याकडे वायफायचं कनेक्शन घ्यायला. गेली ना पोरगी खुशाल. मग कर अवघड आहे, लय अवघड आहे. हॅलो हां. अरे ते पोरग लई बेकार आहे, ते पोरग मोकार त्रास देईन, नाही सांभाळता यायचं आम्हाला. तैमूरला आणायचं का, तैमूरला ते करणाच फोन आहे. सर ते पोरग लय वात्र ठेव म्हणून नाही सांगितलं, तसं त्यांनाच आणायचं चाललं होतं. सर मग तो आला तर त्याचे 500 माहिती 300 800 द्या ना. किती 200 सर, 200 नाही परवडत. 900 देता का, बरं ठीक आहे 900 डील झाली. बघू त्या कार्टाचं आवडतं का मग आणू. ते मग करताच दिन सर, ते पोरग फार ते गॅदरिंग नीट नाही चालायचं, फार त्यालाच सांभाळायला निंबी पोरं त्याच्या मागे जाते. बाकीच्यांना पण आणायचं होतं सर, पण कसं झालं माहिती का, ते टाईम तारखा वगैरे नाही जमल्या, त्याच्यामुळं असं जरा होत असतंय. असं आहे ना, लय अवघड आहे. मला आहे ना या लोकांना ट्रेन करता करता मला मग कर ऑफरी आल्या, पण परत तेच संसार मोठा. आता मागं दीपू पद्मावतीला जोरचा सीन करताना डिप्रेशनमध्ये गेली होती ना, तिला काउन्सिलिंग मी दिलंय, मी समजावले तिला.
म्हणलं दीपू असं होत असते. म्हणलं तू एवढ्या छोट्या सीनला डिप्रेशनमध्ये जाती. अरे आमच्या पुणे युनिव्हर्सिटीच्या पोरांनी तर पेपर बघून फाशा घातल्या पाहिजे. आम्हाला माहिती एक प्रश्न येत नसतो. सेक्शन 1, 2 10 मार्काचा एक प्रश्न येईना, तरी आम्ही 8 पानं एवढ्या कॉन्फिडंटली फेकतो का पार विषयच नाही. पेपर तपासणार म्हणतो चायला माझंच नॉलेज कमी वाटतं. बरोबर का नाही? खरे. आता माझा किस्सा सांगायला गेलं तर मग करा अवघड. APIT ला आहे ना अमायनेशन आल्कायलेशन त्या प्रोसेस होत्या आणि मी ना फक्त अल्कायलेशन केलं तर पेपरला अमायनेशन पडलं. मला 10 मार्काचा एक प्रश्न येत नव्हता, एक पण प्रश्न येत नव्हता. मी काय केलं माहिती का? अख्खा अमायनेशन लिहून काढला, फक्त शब्द चेंज केला अल्कायलेशन. 9 पानं लिहिली मी, 9. जोक आहे का? आता नका आरडू, रिझल्ट नाही लागला, APIT उडायला बसलाय माझा. मग करा अवघड आहे बाबा, मग करा अवघड आहे. काय सांगायचं तुम्हाला? आयला लय फोन यायला लागले रा. हॅलो. हा निघले, झालं, संपत आलंय माझं. काही काम नाही मला. चालेल, ठेवू का? बरं चालेल निघते. ते सलमानला पोरगी बघायला जायचंय. ते त्याच्या आईचा फोन आलता, ते ऐका ना, मला जाऊन बघावं लागेल. चला येऊ का?